टोरेसचा गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावरती गाजला आणि याच प्रकरणी ईडीने आणखी 10 ठिकाणी छापेमारी केलेली आहे। या गैरव्यवहाराच्या प्रकरणी मुंबईमध्ये 3 ठिकाणी ईडीने आता छापेमारी केली आहे। तर या गैरव्यवहाराच्या प्रकरणाचं कनेक्शन जयपूरमध्ये सुद्धा आहे असं तपासामधून समोर येत आहे। 7 ठिकाणी जयपूरमध्ये ईडीकडून छापेमारी होती आहे। मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा हा टोरेस गैरव्यवहाराचा प्रकार समोर आलेला होता। सूरज सावंत आपल्याला अपडेट्स देत आहेत। सूरज, वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा आता याचे धागेदोरे सापडत आहेत। पाहतोय की या संपूर्ण प्रकरणात जो मूळ आरोपी आहे त्याचा डाव होता की भारतात 500 ब्रांचेस ओपन करण्याचा आणि त्यातच जयपूरला देखील त्यांच्या हालचाली सुरू होत्या आणि त्या अनुषंगाने आता ईडी कडनं या संपूर्ण प्रकरणात तपास होताना पाहायला मिळत आहे। मुंबईत 3 ठिकाणी तर जयपूरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। ईडीने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्याच्या आधारावरती हा गुन्हा नोंदवला होता। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेकडनं 5 जणांना अटक देखील करण्यात आली होती आणि यामध्ये हजारो नागरिकांचा पैसा त्या ठिकाणी गुंतवण्यात आलेला होता। जादा पैशाच्या आम्ही दाखवून ते पैसे गुंतवण्यात आले होते आणि जवळपास 7 ते 6 दुकानं जी आहेत त्यांची ती सील करण्यात आलेली आहेत। या संपूर्ण प्रकरणात जवळपास 5.5 कोटीपर्यंतची जी मालमत्ता आहे ती देखील जप्त करण्यात आली होती आर्थिक गुन्हे। अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।